मग तुम्हाला काय वाटतंय मी तयारी नाही करत आहे? नाही करतेस. तुम्हाला असं बोलवलं तरी कसं जातो? अहो मी मरण, तुम्हाला कळत कसं नाहीये? कालही अशी बोलली होतीस, मेलीस का? तुम्हाला जराशी विद्या येत नाही का हो माझी? अहो काय करताय तुम्ही? अहो असं काय करताय? पाप लागेल की मला. पाय दुखतायत ना खूप? हा दुखतायत, पण तुम्ही कशाला चेपून देताय? थोडा वेळ दुखतील, मग होईल सवय मला. सॉरी, म्हणजे ट्रेनिंग सुरू करण्याआधी मी अंदाज घ्यायला हवा होता, तुझ्या वयाचा, ताकदीचा, अनुभवाचा. मला माहितीये खूप त्रास होतोय, पण संजू पोलीस होणं इतकं सोपं नाही. वाट खूप खडतर आहे आणि त्याचा तुला त्रास होऊ नये म्हणून तुला कणखर बनवण्याचा हेतू आहे माझा. बट स्टील मी आधी तुझा अंदाज घ्यायला हवा होता. अहो पोलिसात भरती व्हायचा निर्णय माझा आहे, तो मी माझ्या मर्जीनं घेतलाय. आणि मी जेव्हा तिथं ट्रेनिंगला जाईल तेव्हा तिथली लोक थोडी हा विचार करणार आहेत की माझं वय काय आहे, मी किती लहान आहे किंवा मला किती अनुभव येते. मला माहितीये मी अजून लई काम करायला पाहिजे स्वतःवर. मी तुम्हाला प्रॉमिस करते, उद्यापासून मी तुम्हाला तक्रारीला जागाच देणार नाही बघा. दिस रात एक करीन, लई मेहनत करीन आणि तुम्हाला प्राऊड वाटेल असंच वागेल. संजू तू माहितीये मला, रॉकस्टार आहे मी. अलार्म कोणी बंद केला? मीच बंद केला. तू? ओ हे बघा, मी एकदम रेडी आहे. हा ओ ट्रेनर, आता तुम्हाला पण 0 मिनिटात रेडी व्हायला पाहिजे बरं का? तू तर धक्काच दिलायस मला. हा मग स्टाईलच आहे ना आपली. ओ आवा आवरा लवकर, माझं एक मिनिट लाख मोलाचं आहे. असं डोळे फाडत फाडत काय बघत बसलाय माझ्याकडं? चला उठा, आटपा पटकन. ओके दे टोके. हा मग जान जाए पर जबान न जाए. मी एकदा कमिटमेंट दिली की नाही की मी स्वतःच पण ऐकत नसते. हा तुझ्या याच गोष्टीच्या तर प्रेमात आहे मी. इस बात पे एक पप्पी और एक झप्पी तो बनती है. आऊ आऊ जावा तिकडं. आवरा लवकर, मी बाहेर वाट बघत थांबतेय तुमची. ठीक आहे, लवकर या. चप्पल घालायची अवकात नाही आणि शूजचं लेसा कसला बांधते ग? ते म्हणतात ना, वरचा झाला मेहरबान आणि त्यामुळे चिपडी पण व्हायला लागली पैलवान. गुड मॉर्निंग वहिनी साहेब. हे काय एवढ्या पाटे पाटे कशा उठले तुम्ही? वास आला गा आम्हाला, वंगाळ काहीतरी. म्हणलं आमच्या धाकट्या जाऊबाईच काहीतरी करत असणार. हल्ली लई नजर ठेवून असतो ना आम्ही तुझ्यावर. अगं स्वप्नात पण येतेस आमच्या. हो हा बाबो, लई जीव लावता हो तुम्ही मला वहिनी साहेब. खरं सांगू का, हे जरा येडेपणाच आहे बघा. आता दादासाहेब भाऊजींना स्वप्नात बघायचं सोडून तुम्ही मला बघताय होय, म्हणून का होतात ते तुमच्यावर. ए या टायमाला कुठे चाललीस? तब्येतीत राहावा. हा तब्येतीत राहावं माणसानं.
कसं सकाळच्याला चालायला जावं, जरा शरीराला काम द्यावं, है की नाही? मन शांत राहतो त्याच्यानी. नाहीतर नुसती खुसपट येत राहतात डोक्यात तुमच्यासारखं. हा का? कामच पाहिजेत ना तुला? मग घरात थांबायचं. तुला घरातली कामं सांगतो आम्ही. 10, 11, 12, 13. काय? नाही हो, मागच्या वेळेला 8 वर जाऊन थांबला होता आकडा. या वेळेला 13 वर थांबलाय बघा. झालं मोजून? मुकटानं घरात थांबायचं. अगं मनाची नाही किमान जनाची तरी ठेव. कसं आहे ना आमच्या लाडक्या वहिनी साहेब, मी जिथं कुठं चाललीये तिथं माझ्या नवऱ्यासोबत चाललीये. आणि जर मी एकटी जात असेल तर मी कुठं चाललीये हे विचारायचा अधिकार तुम्हाला नाहीये. कारण ह्या घरात मी फक्त आई साहेबांना आणि बेबी मावशींनाच बांध दिले. त्यामुळं जरा चिल मारा. आमच्या ह्यांनी जर असं तुम्हाला बघितलं ना मला जा विचारताना तर चिडतील तुमच्यावर. आजकाल ते जिथले तिथे हिसाब ठेवताय तो. उगा नगदी अपमान व्हायचा तुमचा. लई बोललीस. ऐकलं ना तुम्ही? जावा मग आता. ए अयो हे बघा हे आले. म्हणजे येतील हो, येतच असतील. जावा बरं, तुम्ही जाऊन झोपा. तसं पण तुम्हाला एवढ्या सकाळी सकाळी उठायची सवय नाहीये. बघून घेऊ तुला, बघून घेऊ. नाही, नसती कारण सांगितलेली आवडत नाही आम्हाला. माहिती आहे तुम्हाला. तो सोमारी साहेब असू द्या नाही तर गोमारी साहेब असू द्या, दादा साहेबांनी सांगितला विषय संपला. आज संध्याकाळपर्यंत आमची फाईल पुढे सरकली पाहिजे, म्हणजे पुढे सरकलीच पाहिजे. नियमात नसल तर नियमात बसवा. त्याच्यासाठीच गड्ड्या देतो ना पैशांच्या. दाम देतो तर काम झालंच पाहिजे. आणि हा, हे टेंडर जर आम्हाला मिळालं नाही ना तर त्या पदावर तुम्ही सुद्धा राहणार नाही. लक्षात ठेवा. ठेवा फोन. कुठली दीड दमडीची पोरगी आम्हाला ऍटिट्यूड देती. राजश्री, आमचं डोकं ठिकाणावर नाहीये. आमचं पण डोकं ठिकाणावर नाहीये. अहो ती पोरगी आमच्या तोंडासमोरून निघून गेली घराबाहेर. मग आमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? एक तर ऑफिस मधली 1760 टेन्शन आम्हाला. त्यात शिरकेने फोन करून सांगितलंय त्या रणजित रावांनी. अहो घडलंय तसं. त्या पोरीला आम्ही विचारलं काय ग कुठं चालली हुंडारायला. तो डोळे मोठे केले, उलट सुलट बोलले आणि निघून गेली. शब्द कधी बी आणि कुठं बी वापरले तर त्याचं वजन कमी होत असतं. त्यामुळं शब्द तोलून मापून बोलायला पाहिजे. आणि माप आधीच ओलांडला असेल तर दळभद्री कुठली आमच्या तोंडावर निघून गेली. हो राजश्री, आम्ही तुम्हाला परत सांगतोय, तेच तेच बोलून आमची हटवू नका. अरे देवा भैरोबा. अहो त्या पोरीने तुमच्या बायकोचा अपमान केला त्याचं काहीच नाही का तुम्हाला? इथं त्या पोरीने एवढा गोंधळ घातलाय तरी सुद्धा रणजित भाऊजी तिला डोक्यावर घेऊन नाचतात. आणि तुम्ही एवढं तुमच्या आज्ञेत असतो, आम्ही तुमच्या मागं पुढं करत असतो तरी सुद्धा आम्हालाच गप्प बसवताय होय. गप्पा. आम्हीच गप्प बसायचं का? तिकडे रणजित भाऊजी त्यांच्या बायकोला डोक्यावर घेऊन नाचायला लागलेत आणि तुम्ही इथं आम्हाला. हा हात अजून थोडा वेळ असाच ठेवला तर तुमचा आवाज आयुष्यभरासाठी गप होऊन जाईल. तेव्हा गप म्हणलं तर गप राहायचं. आणि आम्हाला या नसत्या गोष्टीत पाडायचं नाही. दादासाहेब, आमच्या खोलीत येताना विचारणं मस्त आहे. कसे चालात तुम्ही? नाही,
खूप काही गोष्टी विचारणं मस्त आहे, पण त्या फक्त आमच्यासाठी, आमच्या पाठीवर पाय देऊन आलेल्या आमच्या भावांसाठी नाही, नाही का? तुम्ही रणजितरावांविषयी बोलताय काय? हो, आम्ही तुमच्या लाडक्या लेकाबद्दलच बोलतोय. दादासाहेब, रागावर नियंत्रण ठेवायला शिका. त्यामुळे शब्दांची मांडणी नीट होते. नीट सांगा काय झालंय, आम्हाला समजेल असे शब्द. शिर्केचा फोन आला होता. आपलं टेंडरचं काम त्यांच्याकडे, हां, त्याच्या सासऱ्याकडून, म्हणजेच ते सरफोजी खटंग वसवतवाले. हा, आमचे सख्खे बंधू त्यांच्याकडून लोन घेतायत म्हणे. काय? हा, इथं आम्ही रक्ताचं पाणी करून ढाले पाटलाच्या इज्जतीचा बुरुज राखण्याचा प्रयत्न करतोय आणि रणजितराव त्याच बुरुजाला खिंडार पाडायचं काम करतायत. आपल्या उष्ट्यावर ज्यांचं आयुष्य निघालं त्यांच्याकडून कर्ज काढायला निघालेत रणजितराव. झालं, ढाले पाटलांच्या कुटुंबाला हे एवढंच एक बट्टा लागायचं बाकी होतं. लावतायत. त्यांच्या बायकोनी डावडावा केलाच आहे, आता हे आलेत. आई साहेब, आपण समाजात वावरतोय ते ढाले पाटलांच्या कुटुंबाच्या इज्जतीवर, आणि ती जर बाबूजी. थांबा दादासाहेब, या सगळ्यामध्ये तुमचे बाबूजी काहीही करू शकणार नाहीत. आम्हाला शांतपणे सांगा, ही माहिती तुम्हाला कशी कळली? आम्हाला फोन आला होता, शिर्केचा. फोन आला होता म्हणजे ही गोष्ट तुम्ही कानांनी ऐकली आहे, डोळ्यांनी पाहिली नाही. फोनवरच्या गोष्टीत कितीचं तथ्य असणार? आम्हाला विचारल्याशिवाय रणजितराव अशा गोष्टी करणार नाहीत. आई साहेब, भ्रम पाळू नका, भ्रम निराश होईल. आतापर्यंत रणजितरावांनी कित्येक निर्णय परस्पर घेतलेत, पण तुम्ही त्यांना पाठीशी घालत आलात. आम्ही एकदा पॉवर ऑफ अटर्नी काय केली, तुम्ही त्याचा पराचा कावळा केला, तुम्ही आणि रणजितरावांनी. आता बघा, भीक लागली त्यांना, कुठं जाऊन बसलेत. दादासाहेब, तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. आम्ही पुन्हा सांगतोय, आम्ही बोलू रणजितरावांशी. तुम्ही बोला, तुम्ही बोला आई साहेब. त्यांना सांगावं आम्ही मोठे बंधू आहोत त्यांचे. कुत्र्याला भाकर फेकतो तसं फेकलेल्या भाकरीवर जिवंत राहा आणि निवांत राहा म्हणावं. आमच्या वाटाला जायचा प्रयत्न करू नका. आमच्या सोबत वाकड्या जाणाऱ्यांची आम्ही गय करत नाही. दादासाहेब, रागाने राख रांगोळी होते. रागावर कंट्रोल ठेवणं मस्त आहे. आम्ही बोलू रणजितरावांशी. आई साहेब, आम्ही कंट्रोल करतोय, पण आमचा राग नियंत्रणाच्या बाहेर गेला. राग वाईट आई साहेब. मग आम्ही सगळी राख रांगोळी करू आणि तीच राख अंगाला फासून कैलासाला निघून जाऊ. वहिनी साहेब नमस्कार. कशा आहे तुम्ही आणि आमचे साहेब? मी एकदम मस्त आहे आणि तुमचे साहेब पण एकदम छान आहेत. तुम्हाला भेटले असतीलच की. होय, पुण्यावरून आलो त्यावेळी भेट झाली, पण साहेबांची बॅटरी लई डाऊन दिसत होती. हो हा, आता तुमच्यापासून आणि घरापासून दूर असल्यावर तेवढं होणारच म्हणा. पण वहिनी साहेब, तुम्ही काय काळजी करू नका. अहो, काळ प्रत्येक गोष्टीचं औषध असतंय, होतील सगळ्या गोष्टी व्यवस्थित. पण वहिनी साहेब, तुम्ही लय बारीक दिसायला लागलाय. हो हा, मग मामींच्या हातचे धपाटे नाही खाल्ले ना खूप दिवसात. हो काय वहिनी साहेब, हे सांगायचं नाही वय, येताना घेऊन आलो असतो की. बरं मामा, माझं तुमच्याकडे एक पर्सनल काम आहे बरं का. तुम्ही नुसता हुकूम करायचा, काम झालं म्हणून समजा. नाही म्हणजे ते असं कॉन्फिडेन्शियल मध्ये व्हायला पाहिजे. होईल ना? अहो बोला तर, काय काम होतं? एका पोरीची इन्फॉर्मेशन काढायची.
रणजितराव, आईसाहेब, काय चाललंय? जगदाळेंची कविता वाचतोय. असो आता चाड. असो आता चाड. पडत मूर्खाची सर्व लक्षणं दिसत आहेत तुमच्यामध्ये. असं चाड फक्त वाचनात नाही, आयुष्यात पण ठेवणं मस्त आहे. काय झालंय आईसाहेब? काही चुकलंय का माझं? अच्छा, आणि तुम्हाला माहितीच नाही काय झालं ते? मग तुम्हाला माहिती तर तुम्ही सांगा ना. रणजित, आम्ही बोलतोय तुमच्याशी. तुम्हाला पैशांची गरजच होती तर आम्हाला मागायचे. आईसाहेब, तुम्ही आम्हाला जन्म दिलाय, तेच भलं मोठं देणं आहे आम्हाला. अजून काय मागणार? आता काही मागायला गेलं तर संकोच होतो. संकोच संकोच वाटतो यांना. गावातल्या लोकांकडे भीक मागताना संकोच नाही वाटत तुम्हाला? भीक? हो, आणि ती पण त्यांच्याकडं ज्यांनी आयुष्यभर ढाले पाटलांच्या उष्ट्या पत्रावाळ्या उचलल्या. रणजित, तुमच्या बायकोमुळे ढाले पाटलांच्या इज्जतीचे धेंडवडे निघाले. त्यातही आम्ही थोडीफार जपून ठेवलेली इज्जत, तिचा लिलाव करण्याचा विडा उचललाय का तुम्ही? अक्का, अगं हळू, बीपी वाढेल. आम्ही बोलतोय, तुम्ही पण ऐकून घ्या काय केलंय यांनी. आईसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रणजित, आम्ही तुम्हाला दूध खोळे वाटलो का गैरसमज करून घ्यायला? आमच्या माघारी जो उलटा सुलटा कारभार चालला ना तुमचा, ढाले पाटलाला शोभणारा नाही. हो, पण असं काय केलंय मी? स्वतःच्या चरितार्थासाठी, स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी लोन घेण्याला भीक मागणं म्हणणं हे अन्यायकारक नाहीये? घ्या. काय हो रणजित भाऊजी, नाही तुम्हाला असं म्हणायचंय का आईसाहेब अन्यायाचं बोलतायत म्हणून? राजश्री, उगाच काडी टाकू नकोस. सत्याला काडी म्हणणं हे अन्यायाचं आहे बेबी मावशी. राजश्री, तुम्ही मध्ये बोलू नका. आईसाहेब बोलतात. हा, तुम्ही सांगताय ना म्हणून गप्प बसतोय बरं का आम्ही. आईसाहेब, लोन, सॉरी, तुमच्या भाषेत भीक, पोटासाठी भीकही मागू नको असं म्हणणं आहे तुमचं? काय शब्द वापरताय तुम्ही रणजित? पोटासाठी? ढाले पाटलांनी भीक द्यायची असते, मागायची नसते. आणि तुम्ही काय तुमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवलंय ढाले पाटलांनी. त्यावर मी केव्हाच पाणी सोडलंय, त्याचं कारण तुम्हालाही चांगलंच माहिती आहे आईसाहेब. आणि त्यातलं एक छदाम जरी घेतला ना आईसाहेब, तर माझ्या स्वाभिमानाच्या ठिकऱ्या उडतील, ठिकऱ्या. स्वाभिमानाच्या ठिकऱ्या? तुमची मेमरी दगा देते तुम्हाला रणजित. त्या ठिकऱ्या केव्हाच उडाल्या, जेव्हा तुमच्या बायकोच्या कृपेने आपल्या घरातल्या सगळ्यांच्या हातात बेड्या पडल्या आणि तुमची वर्दी गेली. इनफ. सतत 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 जुनं उगाळत बसू नका आईसाहेब. इथून पुढे संजूला दोष देण्याचा प्रयत्नही करू नका. अहो, जे काही झालं त्यात हिची जितकी चूक होती त्याहून कैक पटीने जास्त मामा साहेबांची, दादा साहेबांची आणि तुमची होती आईसाहेब. रणजित, हो, तुम्ही माझ्या लग्नाचा लेखी कॉन्ट्रॅक्ट करून जो सौदा केला होता तो फसला, म्हणून मला हिच्याशी लग्न करावं लागलं आणि तिला ही सगळी लपवाछपवी. गाळ उपसायचा झाला नाही साहेब तर मलाही उपसता येतो.
मी शेवटचं सांगतोय, माझ्या बायकोबद्दल अवाक्षर जरी काढलं तर मी खपवून घेणार नाही. मी तुमचं हे घर केव्हा सोडून गेलो असतो, पण केवळ हिच्यामुळे आणि हिच्यासाठी इथे थांबलोय. इथून पुढे संजूला कोणी काहीही बोललं तर हाही मुलगा हे घर सोडून कायमचं निघून जाईल. आईसाहेब लक्षात ठेवा.